नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। हा व्हिडिओ खास करून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सोयाबीनच्या पहिल्या फवारणीसाठी जबरदस्त कॉम्बिनेशन सांगणार आहे। त्याच्यामुळे किडींचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होईल, सोयाबीनची वाढ सुद्धा जबरदस्त होणार आहे आणि बुरशीजन्य रोगांपासून सुद्धा चांगलं कंट्रोल मिळणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। खाली सबस्क्राइब बटन आहे। नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघत असाल तर सोयाबीनला आपल्या पहिल्या फवारणीची घेण्याची वेळ आली। म्हणजे ज्यावेळेस तुमची सोयाबीन पेरणीपासून 20 ते 25 दिवसादरम्यान आपल्याला पहिली फवारणी जर केली तर आपल्याला चांगला रिझल्ट जो आहे तो मिळणार आहे। आता तुम्ही बघत असाल सोयाबीन मध्ये कुठंतरी असे पानं कुरतडलेले दिसत असतील। असे पानं कुरतडणारे म्हणजे अळीचा अटॅक ह्याच्यावर आहे। काही प्रमाणामध्ये ह्याच्यावर थ्रिप्सचा अटॅक सुद्धा असू शकतो किंवा सोयाबीनला अजून म्हणावं तशी ब्रँचिंग वगैरे आणलंय। तर ह्या फवारणीमुळे आपल्याला सोयाबीनला जबरदस्त फुटवा मिळणार आहे आणि सोयाबीन मधले जेवढे पण किडी असतील, आळे असतील त्याच्यावर कंट्रोल मिळणार आहे आणि सोयाबीन सुद्धा हिरवीगार होणार आहे। तर आता सविस्तर माहिती आपण पाहूयात की कोणते औषधं आपल्याला या पहिल्या फवारणीमध्ये वापरायचे आहेत। तर पहिल्यांदा मित्रांनो, आपल्या विद्राव्य खताचा वापर करायचा। चांगलं विद्राव्य खत वापरा, कुठल्याही मादनचा असू द्या किंवा आरसीएफचा असू द्या, दोन्हीपैकी कुठल्याही कंपनीचं घ्या। त्याच्यामध्ये आपल्याला 19-19 किंवा 12-61 हे दोन पर्याय आहेत। तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार की दोन्हीपैकी कुठलंही घ्यायचं। बघा मित्रांनो, जर तुमची जमीन भारी आणि काळी जमीन असेल तर तुम्ही 12-61चा वापर करायचा आहे आणि मध्यम जमीन असेल किंवा हलकी जमीन असेल त्यांनी त्या शेतकऱ्यांनी 19-19चा वापर करायचा आहे। तसं आपल्याला याच्यामुळे काय फायदा होईल, ह्या विद्राव्य खतामुळे आपल्याला सोयाबीनला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नत्र, स्फुरद आणि पाल अशा तिन्ही अन्नद्रव्याची गरज असते। त्याच्यामध्ये नत्राची गरज कमी असते आणि स्फुरदाची गरज ही आपल्याला जास्त प्रमाणामध्ये सोयाबीनला असते। तर मित्रांनो, तुम्हाला 19-19 सुद्धा चांगला पर्याय जर तुमची जमीन मध्यम किंवा हलकी असेल आणि जर भारी जमीन असेल तिथं ज्या जमिनीमध्ये सोयाबीनची वाढ जास्त होते अशा जमिनीमध्ये तुम्ही 12-61चा वापर करा। म्हणजे आपल्याला वाढ सुद्धा कंट्रोल राहील आणि फुटवा जबरदस्त मिळून जाईल। तर तुम्हाला दोन पर्याय, याच्यामुळे सोयाबीनची जी आहे शाखीय वाढ सुद्धा होईल, हिरवेगारपणा येईल आणि सुरुवातीपासूनच आपलं सोयाबीन हिरवेगार राहील आणि त्याला फांद्यांची संख्या, फुटव्यांची संख्या चांगली मिळेल। त्यामुळे विद्राव्य खताचा वापर आपल्याला निश्चितपणेच करायचा आहे। मग तुम्ही 19-19 वापरा किंवा 12-61 वापरा। 15 लिटरच्या पंपासाठी तुम्ही 75 ग्रॅम हे प्रमाण ठेवू शकतात। लक्षात ठेवा, एका लिटरला 5 ग्रॅम पेक्षा जास्त प्रमाण वापरू नका। काही शेतकरी त्यामध्ये 7 ग्रॅम असेल, 10 ग्रॅम एवढं फवारणीसाठी प्रमाण वापरतात। तर सुरुवातीची अवस्था ही लहान असते, एखाद्या वेळेस आपल्या सोयाबीनवर स्कॉर्चिंग म्हणजे जळजळ निर्माण होऊ शकते। त्यामुळे 5 ग्रॅम पेक्षा जास्त प्रमाण विद्राव्य खताचं ठेवू नका। तर पहिला पर्याय तुम्हाला विद्राव्य खताचा सांगितलाय। आता तर मित्रांनो, सोयाबीन आता कीटकनाशक कोणतं वापरायचं, तर सोयाबीनच्या 30 दिवसाच्या अवस्थेमध्ये याच्यावर रसशोषक कीटकांचा आणि अळीचा दोन्हीचा प्रादुर्भाव असतो। तर म्हणजे रसशोषक कीटकामध्ये पांढरी माशी असेल, मावा असेल आणि तुडतुड असेल, ह्या तिन्हीचा अटॅक जास्त असतो। आणि तिसरी महत्वाची गोष्ट, अळीमध्ये मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवलं होतं की असं जे पान कुरतडलेलं म्हणजे ही पाने खाणारे अळी आहे की त्याच्यानंतर चक्री भुंगा जो की याच्यामध्ये असतो असा खोडामध्ये, आणि खोडमाशी, ह्या दोन्हीचा अटॅक असतो। म्हणजे अळी आणि कीटकावर जर नियंत्रण करायचं तर सगळ्यात चांगला पर्याय आपल्या कीटकनाशकामध्ये आलिका येतो। त्या आलिकामध्ये थायमेक्टोझॉन अधिक लॅम्बडासालिट्रिन असा दोन्ही प्रकारचा घटक, हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे मित्रांनो। आता याच्यामुळे काय होईल, आपल्याला सुरुवातीपासूनच सगळ्या जे सोयाबीनवरचे कीटक असतील, आळे असतील, याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे। आता हे वापरताना प्रमाण काय ठेवायचं आपलं, तर एका लिटरला 1 ml वापरायचे। म्हणजे 15 लिटरचा पंप असेल तर तुम्ही 15 ml हे औषध जरी वापरलं तरी आपल्याला जबरदस्त रिझल्ट मिळणार आहे आणि पुढचं सोयाबीन तुमचं 20 ते 25 दिवसापर्यंत याच्यावर कोणत्याही प्रकारचा कीटक किंवा अळीचा अटॅक येणार नाही। आता मित्रांनो, कीटकनाशकामध्ये मी पाठीमागे एक व्हिडिओ बनवली, त्याच्यामध्ये सविस्तर माहिती सांगितली होती की प्रोपेनोफॉस म्हणजे प्रोपेक्स सुपर असेल किंवा क्लोरो असेल याचा तुम्ही वापर करायचा आहे की नाही। तर बघा मित्रांनो, आलिका जसं दोन्हीवर काम करतं, प्रोपेक्स सुपर तसं फक्त आळीवर चांगलं काम करतं आणि बाकीचे जे कीटक आहेत म्हणजे पांढरी माशी असेल, मावा असेल, तुडतुड असेल, याच्यावर कमी प्रमाणामध्ये काम करतं। त्यामुळे तुम्हाला सगळ्यात चांगला पर्याय आलिकाचा आढळून येतो। तुम्ही प्रोपेक्स सुपर असेल किंवा क्लोरो असेल हे नंतर तुम्ही फवारणीला वापरलेलं तरी जमतं। सुरुवातीला आलिकाचा वापर करा, मग कुठल्याही ब्रँडचा घ्या, त्याच्यामध्ये घटक आहे तो थायमेक्टोझॉन अधिक लॅम्बडासालिट्रिन हाच घ्यायचा आपल्याला। लक्षात ठेवा, तुम्हाला विद्राव्य खत आणि कीटकनाशक कंपल्सरी आहेत पहिल्या फवारणीसाठी। तर मित्रांनो, बुरशीनाशक, आता तिसरा विषय आपल्याला सोयाबीनच्या फवारणीमध्ये जो औषध वापरायचं ते बुरशीनाशक घ्यायचे। त्या बुरशीनाशकामध्ये आपल्याला साफ हे बुरशीनाशक वापरायचे। कार्बोनडिझम अधिक मॅनकोझेब हे दोन्ही प्रकारचा घटक म्हणजे आंतरप्रवाह आणि स्पर्शजन्य, याच्यामुळे सोयाबीनमध्ये मुळकूज असेल, खोडकूज असेल आणि पानावरील ठिपके, ह्या तिन्ही प्रकारच्या जे पण बुरशीजन्य रोग आहेत त्याच्यावर कंट्रोल मिळेल। दोन्ही प्रकारचं मित्रांनो बुरशीनाशक आहे, कॉन्टॅक्ट प्रकारचा आणि मुळातली सुद्धा बुरशी घालवतं। त्यामुळे सगळ्यात चांगला आणि स्वस्तातला पर्याय आपल्याला साफ म्हणजे कार्बोडिझम अधिक मॅनकोझेब होतं। हे तुम्ही 15 लिटरच्या पंपाला 30 ग्रॅम प्रमाणाची फवारणी घेऊ शकता। म्हणजे एका लिटरला 2 ग्रॅम प्रमाणे फवारणी घ्यायची, जास्त वापरायची गरज नाही। आता मित्रांनो, काही जणांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये रोको वापरायचं का नाही, तर मित्रांनो थायपोनेट मिथेल म्हणजे रोको हा मोर रोगावर अतिशय जबरदस्त काम करतं आणि तुम्ही बघत असाल आता कुठंच पावसाचं प्रमाण जे सगळं कमी झाले, मग अशा वेळेस मोर रोगाचा अटॅक एवढा चांगला येतात। तुम्ही तुरीच्या पहिल्या फवारणीमध्ये तुम्ही रोकोचा वापर करू शकता, पण सोयाबीनला सगळ्यात चांगला पर्याय बुरशीनाशकामध्ये सापच आहे। त्यामुळे बुरशीनाशकामध्ये तुम्हाला साप शिवाय दुसरं औषध वापरायचं नाही। त्याच्यानंतर मित्रांनो, आता चौथा आणि महत्त्वाचा गोष्ट की टॉनिक। बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की कोणतरी एक चांगलं टॉनिक सांगा। तर मित्रांनो, बाजारामध्ये एवढे टॉनिक अवेलेबल होतं, सगळ्यात चांगलं सोयाबीनच्या पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला बायोविटा एक्स पीआय इंडस्ट्रीचं
समुद्री शेवाळ असल्या म्हणजे सीव्हीडी असलेलं बायोविटा टॉनिक आहे. तर या टॉनिकचा एवढा फायदा आहे की सोयाबीनमध्ये आपल्याला प्रचंड फुटव्यांची संख्या मिळते, सोयाबीन हिरवगार राहतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पाऊस जरी जास्त असेल किंवा पावसाचा जरी खंड पडला असेल तर अशा वेळेस आपलं पीक जे सोयाबीनचं त्याला ताणामध्ये जाऊन देत नाही, स्ट्रेस निर्माण होऊन देत नाही. त्यामुळे सगळ्यात चांगला पर्याय आपला बायोविटा एक्स आहे. तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये हिसाबेन वापरायचं नाही, टाटा बार वापरायचं नाही, फॅन्टॅक प्लस वापरायचं नाही, बायो 20 असेल कुठलंही वापरू नका. सगळ्यात चांगला पर्याय बायोविटा एक्स आहे. आता समुद्री शेवाळ असलेलं सागरिका सुद्धा भेटतं, पण सागरीपेक्षा चांगलं कंटेंट आपल्याला बायोविटा एक्स मध्ये आहे. त्यामुळे तुम्ही 1 लिटरला 2 ml किंवा जास्तीत जास्त 3 ml प्रमाणे फवारणी घेऊ शकतात बायोविटा एक्सची. ह्या बायोविटा एक्सचा एवढा मित्रांनो खास फायदा की पांढऱ्या मुळाची वाढ आपली चांगली होते. त्यामुळे तुम्ही बायोविटा एक्स नक्कीच टॉनिक मध्ये वापर करू शकतात. दुसरं कोणतंही टॉनिक पहिल्या फवारणीमध्ये वापरू नका. मित्रांनो, हे जे तुम्हाला मी 4 पर्याय सांगितले हे सर्वात सुरक्षित आणि अनुभवी पर्याय. तर मी स्वतः ह्या फवारणीचा वापर केला, कमी खर्चामध्ये चांगला रिझल्ट आपल्या सोयाबीनमध्ये येतो. आणि तुमची अशी जरी सरळ पेरणी जरी असेल तरी सुद्धा तुम्ही 10 ते 11 क्विंटल उत्पादन काढू शकतात. आणि जर तुम्ही बेडवर लागवड केली असेल सोयाबीनची आणि ही जर फवारणी घेतात पहिली 25 ते 20 दिवसादरम्यान, तर आपल्याला 100% 12 ते 13 क्विंटलचं उत्पादन ह्या फवारणीमुळे मिळणार आहे. तसंच मित्रांनो, आता ही फवारणी घेताना आपल्याला काही गोष्टीची जी आहे ती विशेष काळजी घ्यायची. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जमिनीमध्ये आपला ओलावा पाहिजे. वरची जमीन तुमची अशी वाळून गेलेली असेल तर शक्यतो फवारणी टाळा. मातीमध्ये आपल्याला चांगली ओल ही अशी म्हणजे मुटका झाला पाहिजे मातीचा, त्यावेळेस तुम्ही पहिली फवारणी सोयाबीनला घ्या. जरी तुम्हाला लेट झाला 4-5 दिवस, 30 दिवसापर्यंत आपण पहिली फवारणी सोयाबीनला ही घेऊ शकतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, फवारणी करताना आपण सकाळी जर केली तर आपल्याला चांगला रिझल्ट भेटेल. म्हणजे कडक उन्हामध्ये फवारणी टाका, सकाळी 11च्या आत फवारणी घ्या किंवा तुम्ही 4 वाजल्याच्या पुढे फवारणी घेतली तर आपल्याला रिझल्ट जो आहे तो चांगला मिळणार आहे. आणि याच्यामध्ये एखादं चांगलं सिलिकॉनचं स्टिकर जर वापरलं, एका पंपास 5 ml प्रमाणे म्हणजे 15 लिटरच्या पंपास फक्त 5 ml जरी सिलिकॉनचं स्टिकर वापरलं तर ह्या औषधाचा रिझल्ट अजून 10 ते 20% चांगला जास्त मिळेल. त्यामुळे तुम्ही नक्कीच ह्या फवारणी वापरून सोयाबीनमध्ये अधिक उत्पादन मिळू शकतात. तसा शेतकरी मित्रांनो, ज्याला सोयाबीनमध्ये अधिक उत्पादन काढायचे मार्गदर्शन पाहिजे अशांसाठी खाली दिलेला मी नंबर आहे, याच्यावर तुम्ही मला संपर्क करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक शेअर करा आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.